करावं। पुण्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी हे विधान केले। मला आत्मपरीक्षण करायला सांगितलं जातं असंही उद्धव ठाकरे म्हणाले। साहेब आदेश द्या, आम्ही दगड मारणं सोडलंय, विसरलो नाही असं शिवसैनिकांनी म्हटलंय। आता तुम्ही वेगळा मुद्दा काढला। मधल्या काळामध्ये आपले परत 6 खासदार फुडले, त्याच्यानंतर बहुतेक बऱ्याच वेळांनी प्रवचने केली। उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, आत्मचिंतन केले पाहिजे, बरोबर आहे। पण आत्मपरीक्षण करताना माझा पक्ष कोणाच्या तरी ते सांगू शकतील। त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या वेळ उद्धव साहेबांच्या समोर बसले सगळे आणि अतिशय मनमोकळेपणे साहेबांनी त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत गप्पा मारल्या, काही जुन्या आठवणी काढल्या। आमचे गालिंदे आहेत, यांचं मटणचं दुकान आहे तिकडे पुण्यामध्ये, ते साहेबांनी त्यांना पण बरोबर ओळखलं। आमचे शहर प्रमुख जुने रामभाऊ बारिक आहेत, सगळ्या जुन्या शिवसैनिकांसोबत त्यांच्या ज्या जुन्या आठवणी होत्या त्या सगळ्या ताज्या झाल्या। शिवाय आता या सगळ्यांना साहेबांनी एक आदेश दिला की तुम्ही सर्वांनी जसं पूर्वी काम करत होता त्याप्रमाणे शहरामध्ये संपूर्ण शाखेमध्ये काम करा। SIRच्या बाबतीमध्ये जे आता चाललंय त्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली, संघटनेमध्ये जी काही फुटतूट चालू आहे त्याच्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि विशेषतः म्हणजे सगळ्या जुन्या शिवसैनिकांच्या सगळ्या जुन्या आठवणी प्रत्येकाने सांगितल्या। जवळजवळ 1 तासभर साहेब सगळ्यांसंग गप्पा मारल्या साहेबांनी आणि 1 तासानंतर आज आम्ही परत पुण्याकडे निघालोय। पक्ष एकीकडे फुटत असताना जुना शिवसैनिक हा आक्रमक राहिलेला आहे शिवसेनेचा अनेक वर्षांपासूनचा, मात्र मधल्या काळामध्ये शिवसेनेची थोडीशी मवाळ भूमिका झालेली होती। तर या शिवसैनिकांची, ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंची काय नेमकी भूमिका होती आणि या शिवसैनिकांचं नेमकं मत काय होतं? मला वाटतं आमचे दीपक भाऊ शिंदे आहेत, यांनी साहेबांच्या समोर एक शब्द बोलले की साहेब आम्ही दगडी मारायचे बंद केलेत, विसरलो नाहीये। त्यामुळे त्यांनी तो एक शब्द तिथं आता उद्धव साहेबांना सांगितलं आहे। त्यामुळे आता वेळ आली तर आम्ही परत एकदा जर आम्ही दगडी घेतल्या हातामध्ये तर मग पळताबोई सगळ्यांना थोडी होईल असं त्यांनी तिथं साहेबांसमोर सांगितलं आणि मला वाटतं त्यांच्या वाक्याला सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दाद पण दिली। त्यामुळे हा जो शिवसैनिक यांचा DNA बाळासाहेब ठाकरे यांचा DNA शिवसेना आहे। त्यामुळं यांना बाकीचं काय माहीत नाही, आता जे गेले सगळे खुर्चीसाठी गेले, परंतु